झाली नेमकं विभागीय आयुक्त कार्यालयात? असं आहे की नवीन नियमानुसार फॉर्म 3 नंबर दिल्याशिवाय त्यांना तिकडे मतदानात सहभाग किंवा मतदार प्राप्त, त्यामुळे ते एफिडेव्हिट एक द्यावं लागतं. त्यासाठी काल जवळपास 18 नगरसेवक आयुक्त कार्यालयात गेले होते, कारण ते जर केलं नाही तर त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त. आणि दुसरा विषय असा होता की यापूर्वीच एका काँग्रेसच्या गटाने 12-13 लोक नवीन, आणि तो काही गटाला मान्यता मिळाली नाही, म्हणून आमच्या लोकांनी जाऊन त्या ठिकाणी काही नगरसेवक आमचे गेलेत आणि त्याला मान्यता त्या गटाला दिली आहे का हे विचारलं. दिली नसेल तर आमचा संख्या आहे, त्यामुळे या गटाला मान्यता द्यावी अशा प्रकारची मागणी केली. परंतु काल विभागीय आयुक्त जे आहे ते पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे. या फॉर्म 3 सुद्धा भरून घेता स्टॅच्युटरी अधिकार फक्त तेवढे आयुक्तांना आहेत. कागदपत्र तपासायचे, ते तपासून त्यांना मान्यता द्यायची, एवढाच अधिकार त्यांना आहे. काल आमचे 2 वकील सुद्धा गेलेत, हाड झाले निवडणुकीच्या काळानंतर. त्या प्रमाणपत्रासाठी रितसर पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार दिली आणि ती तक्रार घेऊन आयुक्ताच्याकडून जे निवडणूक निर्णय त्यांच्याकडून, खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची. मात्र पूर्ण ताटाखालचं मांजर आयुक्त आहेत त्यांनी या प्रक्रियेमध्ये काल वकील सुद्धा उभे होते, हायकोर्टात सुद्धा रुलिंग दाखवलं त्यांनी. आणि तुम्हाला करायची कुणाची सल्ला घेण्याची गरज नाही, फक्त नोंदणीची आवश्यकता. माणसं आणि प्रमाणपत्राची सुद्धा गरज नाही, कारण गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि ID प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढं कॅमेरा त्यांना नोंद करून. पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहेत. कायदेशीर लढाई आम्ही लढूच, परंतु सत्तासाठी भारतीय पक्षांनी त्यांच्यावर पूर्णतः दबाव टाकलेला आहे. ते म्हणाले रोज पण होऊ देणार नाही. तिला कुठला अधिकार? अरे तुला जे भाई अधिकार दिला मॅडम, तेवढाच अधिकार दिला आहे आलेल्या लोकांची नोंदणी करून घेणं. जर तुम्हाला नोंदणी करून मागायचे नसेल तर रिटर्न मध्ये द्या की आम्ही हे करू शकत नाही, त्या त्रुट्या आहेत. ते पण द्यायला तयार नाही, नोंदणी करायला तयार नाही, अशी दुपट्टी भूमिका या विभागीय आयुक्तांनी आता घेतलेली आहे. मी आता त्यांना वेळ मागेल, मी त्यांच्याकडे जातोय 11 वाजता आणि त्यांना मी विचारणार की तुम्ही मला रिटर्न मध्ये दिल्याशिवाय मी तिथून उठणार नाही. तुम्हाला नाकारायचा नाकारा, परंतु ते रिटर्न मध्ये दिलं, रिटर्नही देत नाही करत. तुम्हाला बाकीच्या कोर्टात जायसाठी मार्ग मोकळा ठेवलेला आहे, लटकत ठेवलेला आहे. आणि पूर्णतः या मॅडम की दबावापोटी काम करतायत, हे आता लपून राहिलेलं नाही. या गम्मत की पत्राचं
निर्णय सुप्रीम कोर्टाचे निर्णय दाखवले. ते म्हणते की मेन लॉ अँड ज्युडिशरीचे आम्ही मत घेऊ, त्यांच्याकडे पाठवू. काही नाही. स्टॅच्युटरी अधिकार आहेत नोंदणी करून घेण्याचा, त्या पलीकडे आयुक्तांना कुठलाही अधिकार नाही. आणि ती चंद्रपूर पालिकाच्या आयुक्ताकडे पाठवायचं आहे. गटा करायची आहे, हा वेगळा मान्य करायचा आहे, नाही मान्य करायचा आहे, तुम्ही करू शकत नाही शकता. हे काल पण त्यांच्याशी फोनवर बोललो, पण तेही ते तयार नाहीत. म्हणजे आम्हाला अडवण्याचं काम सुद्धा करतात. आणि स्वतःही मॅडम, या आयुक्त मॅडम नाहीत. हे पूर्णतः कायद्याच्या आहे. त्या पदाचा ते दुरुपयोग करतात. आणि आवश्यकता पडली तर मला त्यांच्या कार्यालयापुढे आज उपोषण करावं लागलं तरी मी करेल. तर त्यांना निर्णय द्यावा लागेल, येस आर नो नाही. आणि असं कुठेही नाही, प्रोव्हिजन नाही, कायदा नाही, कानून नाही, कुठला नियम नाही. हे सर्व आम्ही त्यांना दाखवलं. या सगळ्या प्रकरणात काय करायचा याचा सल्ला मागितलाय. त्याचा संबंधच येत नाही, हेच आम्ही त्यांना सांगतोय. अरे तुम्हाला नाकारण्याचा आणि स्वीकारणं, मान्यता द्यायची तर देऊ नका. आम्ही परंतु विभागीय आयुक्ताकडे जाईल, महिनाभर त्यांच्याकडे ते पेंडिंग राहील, तोपर्यंत सत्ताधारी आपलं काम. हे कट कारस्थान विभागीय आयुक्त रचत आहे. हे षडयंत्र असते विभागीय आयुक्त. त्यामध्ये कुठल्याही अशा प्रकारची काही गरज नाही की नगर विकासकडे पाठवायची किंवा लॉ अँड ज्युडिशरीकडे मत घ्यायची. अधिकार काय आहे, आलेल्या माणसांची झाला नाव आहे, आयडी प्रूफ, नाव पहा, तो नंबर करून दिलेला एफिडेव्हिट घ्या, नोंदणी. एवढा आधी धानोरकर जो होतं, त्यानंतर दुसरा तुमच्या नगरसेवकांच्या कालच्या पुढे दोन गट होणार असं काही कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन करायचं आहे, त्याला काय संबंध आलाय? त्यांनी दिले, द्यायचं की नाही द्यायचं, लटकून ठेवायची काय गरज आहे? हे कुणाच्या इशाऱ्यावर करतायत? कोण मेंबर आहे, गटाला मान्यता मिळाली नाही म्हणजे भाजपचे मेंबर करणारे काय? उद्या आमच्या लोकांना ठेवण्याचं काम. काल आम्ही पाहिलं की प्रमाणाचा सर्टिफिकेट जे हरवलेत त्या संदर्भात आम्ही आयुक्ताकडून सर्टिफाईड कॉपी, मग अधिकार आहे विचारायचा या आयुक्तांना, पोलिसाचा रिपोर्ट विचारायचा. तुमच्या विभागीय आयुक्तांनी त्याची सर्टिफिकेट कॉपी नंतर नाही काहीतरी मॅडम वेळ काढून म्हणजे यातून पळवाटा शोधण्याचं काम करतायत. विजयी झालेले प्रमाणपत्र हरवले म्हणजे ते धानोरकर यांच्याकडे आहेत, ते हरवले म्हणताय तुम्ही कसं? नाही, धानोरकरकडे काय आहे तर तो मोठा विषय होईल. ते कोणाकडून घेतलेत मला त्याच्यावर बोलायचं नाही आहे. पण जे प्रमाणपत्र नव्हते ज्यांच्याकडे, त्यांच्या मिसिंग झाले होते 6 नगरसेवक आहेत, त्यांनी त्याची तक्रार दिली पोलीस स्टेशनला. हे तक्रार आहे, या तक्रारीमध्ये नुसार आम्हाला ते सर्टिफाईड कॉपी डुप्लिकेट प्रमाणपत्र मिळालं आहे आणि ते ओरिजिनल सहीचं आहे. विषय संपला. त्यांना सुद्धा नोंदणी करताना 6 नगरसेवक कसे मतदानापासून वंचित राहील विभागीय आयुक्त षडयंत्र रचत आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या भरोशावर हे काम सुरू आहे मॅडमचं. हो, आज दिल्लीमध्ये तुमची या संदर्भात बैठक असल्याची माहिती आहे. के.सी. वेणुगोपाल तुमची बैठक घेणार आहे, तुम्ही जाणार आहात का? काय नेमकं हायकमांड आता याच्यात असल्याची? नाही, बैठक होऊ देत. आता बोलवलं आहे, आम्ही सांगू सगळी वस्तुस्थिती आणि हायकमांड जो निर्णय देईल त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल.
परिणय फुके यांनी टीका केली आहे तुमच्यावर की काँग्रेसचे स्वप्न भंग झालेले आहे, वडेट्टीवारांचे पोट दुखत आहे, वडेट्टीवार यांनी भविष्यवाणीचा कोर्स केला पाहिजे, अशा प्रकारची टीका परिणय फुके यांनी भंडारा केली. भंडाऱ्यात जाऊन परिणय फुके काय बोलतात त्याला मी फार महत्त्व देत नाही आणि परिणय फुकेला महत्त्व देण्याची मला गरज वाटत नाही. हो, तुमचा मदत वडेट्टीवार कोण आहे काय आहे हे महाराष्ट्रातील जनतेला ठाऊक आहे आणि आम्ही काय निकाल दिला आहे तुमची आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात सुचवली. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून पडदा टाकण्याचं काम करू नका. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोदी शहांचं अप्रूव्ह माहिती होती तशी माहिती पवार गटाकडून मिळते, काय सांगणार? नाही, खरं म्हणजे मला त्यांच्या अंतर्गत बोलायची गरज नाही, पण आता एक उद्योगपती येऊन या 2 विलिनीकरणासाठी समिट घडवून आणताय. अट एवढीच घातली आहे की हे विलिनीकरण होत असताना यांनी NDAला पाठिंबा द्यावा, यावर एकमत होणं बाकी आहे. बाकी मध्यस्थी गुजरातचे आणि देशाचे एक मोठे उद्योगपती त्यांनी मध्यस्थी करायसाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती माझ्याकडे आहे आणि त्यातून हे विलिनीकरण झाल्यानंतर पुढे NDA बरोबरच या मंडळींनी राहावं अशा अटी आणि शर्ती घातल्या आहेत. त्या अटी शर्ती जर मान्य असतील तर ते विलिनीकरण होईल असं मला दिसते. हो, प्रतिभा धानोरकरांनी एक स्टेटस ठेवलेला आहे, जन्मे जाने वाले घोडे 12 तुम्ही नाही नाचते, अशा पद्धतीचे काल रात्री स्टेटस ठेवलं त्यांनी 10:30 आजच्या काही घडामोडीं काल रात्री झालेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर स्टेटस आहे. नाही, मला हे कोण काय स्टेटस देते याला काही हे नाही. म्हणजे बिना परिश्रमाने ज्यांना काही मोबाईलच हाताळून स्टेटस ठेवायचं असेल तर त्यांना त्या स्टेटसला कोणी काही महत्त्व देण्याची गरज वाटत नाही. पुण्यात पुरुष लाडकी बहीण योजनेचे 1200 बनावट लाभार्थी उघडकीस आलेले आहेत. पुण्यात लाडक्या बहिणीचे 1200 लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो आहे तो पुरुषांनी घेतलाय 1200 लोकांच्या नावावर. आता बायकोचं नसेल खाता तर नवऱ्याने घेतला तर काय फरक पडतो? द्यायचं बहिणीलाच आहे ना. नवरा बायको काय यांच्या 1200 रुपया 1500 रुपयापासून काय डिवोर्स घेणार आहेत काय? नाही, आता 1500 भेटणार, माझा अकाउंट नाही म्हणून नवऱ्याला सोडणार आहे काय? बायकोचं नसेल खाता, नवऱ्याच्या खात्यात गेले असतील ना. विभक्त राहतात काय? एकत्रच राहतात ना. द्यायचे 1500 आणि गोष्टी करायच्या 15,000च्या लंब्या चवळ्या, याला काय अर्थ आहे काय? काल संजय राऊत यांनी राज्यसभेत जो आरोप केलेला आहे की ऑपरेशन लोटसचा भाग आहे का अजितदादांचा अपघात, इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणात शरद पवार यांनी म्हटलं होतं की यावर राजकारण करू नये, त्यानंतरही संजय राऊत यांचं असं वक्तव्य कसं बघता तुम्ही? असं आहे, या संदर्भात फार मोठा असंतोष जनतेमध्ये सुद्धा आहे. लोकांना अजितदादांचा मृत्यू अजिबात जो अपघात झाला आहे तो पटतच नाही आहे. त्यामुळे हे अनेक तर्क वितर्क सगळी कळली जात आहेत. कोणी तर असंच ते म्हणतायत की ते अजितदादा अजून जिवंतच आहेत. कोणी म्हणतायत 6 जण होत्या त्यातली 5च मृतदेह कसे निघाले, आणि कोणी म्हणतायत की ते पायलट वेळेवर का बदलला. हे असे अनेक गोष्टी शंका घेण्यासाठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याचा, लोकप्रिय नेत्याचा मृत्यू होतो त्यावेळेस हे संपूर्ण चौकशी होणे आणि यातून दूधचा दूध पाणी का पाणी होणं. काल तो पत्रकार उर्फल नेता बन जो म्हणला ना, त्या बनच्या म्हणण्याप्रमाणे ही चौकशी त्यांनी म्हणलं की वडेट्टीवारांनी पुरावे द्यावेत. आता मी काय CBIचा माणूस आहे पुरावा द्यायला? त्याला सरकार तुझी, सर्व तुमचं, केंद्रात तुमचा, राज्यात तुमचा, पुरावे तुम्ही गोळा करा. मी काय कोणाचं नाव घेतलं आहे की हे दोषी आहेत की ते दोषी आहेत? म्हणजे हे तर उलटा चोर कोतवाल को पूछे तेरे पास में प्रूफ क्या है, चोरी का माल खुद के हाथ में नहीं, असा तो प्रकार आहे. संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात हे फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे. एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. विमान अपघात असं तर पहिल्यांदा CID चौकशी जाहीर करण्यात आली, हे पण एक अमेझिंग गोष्ट आहे.
CID चौकशी आत्ता महाराष्ट्रामध्ये दिल्लीशी सुरू आहे. त्या चौकशी CID म्हणजे शुद्ध वेळकाढूपणा असं मी मानतो. CID चौकशीमध्ये 5% सुद्धा काही निष्पन्न झाल्याची माहिती माझ्याकडे नाही, गेल्या 30 वर्षात मी पाहतोय. त्यामुळे ही चौकशी CBI लेवलवर व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. भाऊ, अजितदादांच्या पक्षाचे एक राजकीय सल्लागार आहेत नरेश अरोरा, डिझाईन बॉक्स नावाची कंपनी त्यांची आहे आणि त्यांनीच त्यांच्या पक्षाला पिंक कलर दिला असं बोललं जातं. पण त्यांच्या निधनानंतर ते त्यांच्या बैठकीत सुद्धा पक्षाच्या बसले, पण त्यांना नंतर बाहेर काढण्यात आलं. राजकीय पक्षांसोबत हे जे सल्लागार कंपन्या यांची ही जी पद्धत आहे अशी नवीन, काय बोलायला? नाही, सल्लागार कंपन्या या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीसाठीच बनवल्या जातात किंवा काम करतात. आणि हे काही सल्लागार फुकट नसतात ना, हे त्याचा मोबदला घेतात. पैसे घेऊन या कंपन्या व्यावसायिक दृष्टीनं काम करणाऱ्या कंपन्या आहेत. त्याचा इन्व्हॉल्वमेंट पक्षात किती असावा, कोर कमिटीमध्ये, कोर बैठकीमध्ये, हा तो त्या पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना खरं तर त्यांनी बसायलाच नको, अपमान करून घ्यायला नको. पैसे मोजून त्यांना घेतलेला आहे. ती कंपनी जी काम करते ती फुकट काम करत नाही. कोणतीही कंपनी असेल, निवडणुकीचं मॅनेजमेंट करणारी जी कंपनी आहे त्या सगळ्या हायरच केल्या जातात. त्यामुळे यामध्ये फार काही नवीन आहे असं मी मानत नाही. हो, हसन मुश्रीफ म्हणाले की दादांशी चर्चा झाली होती की ते म्हणायचे की दोन्ही राष्ट्रपती यायला पाहिजे. हसन मुश्रीफच्या डोळ्यातील अश्रू आणि भावना मी पाहिलेत. अनेक नेते, अनेकांच्या डोळ्यात पाणी पण नव्हतं, अनेकांच्या डोळ्याचे भाव सांगत नव्हते की चेहराही सांगत नव्हता. मी नाव घेणार नाही, पण हसन मुश्रीफांचा जे आक्रोश होता की त्याचे जे डोळ्यातील अश्रू हे प्रामाणिक अजितदादावर प्रेम करणारे होते असं दिसतात. एक मुस्लिम नेता इतकी वर्ष त्या अजितदादांच्या बरोबर काम करताना मला वाटतं की सर्वाधिक दुःख जे पाहिले राजकीय नेत्यातील इतर, त्यामध्ये त्यांच्याचे भाव सांगून जातात. आणि त्यामुळं मला वाटतं ते नक्की खरं बोलत असतील हे मी 100% खात्रीनं सांगू शकतो. अजितदादा एकत्र तयार होते अशा संदर्भातली माहिती दिल्लीच्या सूत्रांना होती, म्हणजे दिल्लीच्या वरिष्ठ पातळीवर भाजपचे नेते नव्हते अशी माहिती. एक तो हे दोनही पक्ष फोडले कोणी? भारतीय जनता पक्षाने. या दोनही पक्षाचे विभाजन त्यांच्यामुळेच झालं. आणि हे सर्व करणारी जर दिल्लीच्या इशाऱ्यावर होत असेल तर त्यांना फोडण्याचा अधिकार जसा आहे तसा विलिनीकरणाचा अधिकार सुद्धा प्राप्त झाला असेल. म्हणून त्या पद्धतीनं हे स्टेटमेंट केले जातात असं माझं मत आहे. तो जिस तरीके से संजय राउत ने राज्यसभा में जो बयान दिया है, कैसे देखते हैं? उन्होंने फिर एक बार अजीत पवार की दुर्घटना की तरफ संदेह जताया. देखिए, ये इन्होंने पार्लियामेंट में बात की है, ऑन रिकॉर्ड है. अगर कोई इस तरह की बात करते हैं, आरोप करते हैं या इसके बारे में बताते हैं तो ये इसको थोड़ा सा सीरियसली लेना चाहिए, गंभीरता से लेना चाहिए और इसका कॉग्निशन लेना चाहिए, यह हमारा कहना है. रहा सवाल इस आरोप के पीछे की चौकसी हो और जनता न्याय, अभी भी कोई महाराष्ट्र के लोगों को ये जो विमान का क्रैश हुआ ये अभी भी नहीं पट रहा है कि अजित दादा का मृत्यु इस हादसे में हुआ है. तो सच्चाई सामने आने के लिए इसकी उच्च स्तरीय जांच हो और विशेष रूप से संजय जी राउत साहब ने जो कहा है ऑन फ्लोर, वो कई बार ऐसा बात नहीं किया है. उन्होंने तो फ्लोर पे बात किया है, पार्लियामेंट के अंदर में बात किया है. तो इसको सिरे पर इसकी जांच हो, इसके पीछे का पूरा राज ओपन होना चाहिए, ऐसा हमें लगता है. अमेरिका ने भारत पर जो टैरिफ लगाया था उसे घटाकर 18% कर दिया गया है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक्स पर पोस्ट करते हुए कहा ट्रंप हमारे अच्छे मित्र हैं और 140 करोड़ भारतवासियों की ओर से मैं उनका धन्यवाद करता हूँ, उन्होंने टैरिफ 18%. नहीं, मुझे लगता है कि ये तो ठीक किया है
अमेरिका ने टैरिफ कम किया है, इम्प्लीमेंट कब होता है वो देखेंगे। पर वो ट्रम्प को लोग सर्किट मानते हैं, अमेरिका के प्रेसिडेंट को लोग सर्किट मानते हैं हमारे हिंदुस्तानी भाषा में। तो सर्किट कब गिड़गिड़ जैसा रंग बदलेगा इसका कोई भरोसा नहीं। इसके पहले भी प्राइम मिनिस्टर के दोस्त वो रहे थे, बीच में दुश्मनी हुई, फिर से अगर दोस्ती होती है तो देश के लिए दीर्घकाल चले, लंबे दूर तक चले और हिंदुस्तान को फायदा हो। ये सब हिंदुस्तान की जनता की इच्छा रहेगी, पर ये टिकना चाहिए, टिकाना चाहिए। आजकल तो मैंने कहा कल भी, हमारी कोई नेबर कंट्रीज हमारे साथ नहीं है, तो दूर दूर तक जो अमेरिका दिखते है वो तो भी कम से कम हमारे साथ बनी रहे। गिरिराज सिंह जो केंद्रीय मंत्री है, उन्होंने ऐसा कहा है कि ममता बनर्जी चोर है, उन्हें जेल में होना चाहिए। वो गिरिराज सिंह को कौन काम में लेते हैं, उनकी क्या अहमियत है? अब चोरों की यादी बनाए तो आधा हिंदुस्तान खाली हो जाएगा, और शुरुआत कहाँ से करना है ये भी देखना पड़ेगा। जो लड़ता है वो चोर होता है, देशद्रोही होता है, और इनके सुर में जो सुर मिलाता है वो देश प्रेमी होता है। ये जो भाषा परिभाषा बनाई गई है उसके तहत वो बात करते हैं, इससे ज़्यादा उनको महत्व देने की जरूरत नहीं है। तो चंद्रपूरवर एक प्रश्न, उभाठा आणि वंचितचे जे जिल्हा प्रमुख जे आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्हाला जो महापौर पद देईल त्याच्यासोबत जाऊ, भाजपसोबत सुद्धा चर्चा सुरू आहे। नाही, ह्या मला वाटतं की जसं काय आता देशाची सत्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चंद्रपुरातून निवडला, अशा प्रकारची सारी चर्चा सध्या रंगत आहे। मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राची सत्ता आता यातून हलणार आहे किंवा बसणार आहे। एक तर दोनही पक्षाकडे बहुमत नाही, त्यांच्याकडे नाही ना आमच्याकडे नाही। फुकटचा घंटा आम्ही हलवतात मंदिरात जाऊन, कशाला हलतो मला काही कळत नाही। अरे ज्यांच्याकडे ते संख्याबळ जुळतील, आमच्याकडे नाही होत नाही, मत आहे आणि बहुमत असताना सुद्धा सत्ता बनवत नाही, अशा प्रकारचं चित्र जात आहे। आम्हाला सुद्धा 4-5 लोकांची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा आवश्यकता आहे 15 लोकांची, 10 लोकांची, 12 लोकांची। आता मधात आहेत, निश्चित रूपाने यांची बार्गेनिंग पॉवर आहे। जो हम उसके तवे मी आता ऐकतोय त्याला काही वैचारिक आणि आमच्या आघाडीचा धर्म सुद्धा आहे। मला विश्वास आहे उभाटा या परिस्थितीमध्ये भाजपला सहकार्य करणार नाही। मनोबलाला आणि पदाला बळी न पडता ते आमच्या बरोबर राहील असा मला विश्वास आहे। थँक्यू।